महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। महाराष्ट्रात सध्या 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायती अशा एकूण 288 ठिकाणी निवडणुका सुरू होत्या। मतदान 2 डिसेंबरला आणि निकाल जो आहे तो 3 डिसेंबरला जाहीर होणार होता। पण आता ऐन मतदानाच्या आधीच काही ठिकाणी संपूर्ण निवडणूक रद्द झाले, तर काही जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी एक आदेश काढला आणि त्यानुसार काही नगर परिषदांमधील काही सदस्यांच्या जागा किंवा काही ठिकाणी संपूर्ण नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे। हा आदेश काढून 48 तास उलटले तरी निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची यादी किंवा स्पष्ट माहिती जाहीर झालेली नाहीये। म्हणजे कुठे निवडणूक पुढे ढकलतोय, कुठे स्थगित होते हे कुणालाच नीट अधिकृत माहिती नाहीये। आज वृत्तपत्रांमध्ये काही वृत्तपत्रांमध्ये ही यादी आता पब्लिश झालेली आहे, मात्र आयोगाचं स्पष्टीकरण अजूनही मिळत नाहीये। माध्यमांमधून मिळालेल्या बातम्यानुसार सुमारे 20 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे गेल्याचं सांगितलं जात आहे। यात फलटण, बारामती, महाबळेश्वर, अंबरनाथ, बदलापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा, वणी, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी यासारख्या नगर परिषदांचा समावेश आहे। काही ठिकाणी फक्त काही वॉर्ड आणि काही ठिकाणी संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता हे सगळं नेमकं कशामुळे झालं? महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय? निवडणूक आयोग इतके वर्ष निवडणूक घेत आली आणि आता साध्या स्थानिकच्या निवडणुका घेताना एवढा घोळ का होतोय? सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर किंवा उमेदवारावर काही आक्षेप असतील तर त्यावर जिल्हा न्यायालयात अपील करता येतं। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2025 होती। त्यामुळे अपील दाखल झालेल्या प्रकरणांचा निकाल 3 दिवसात येणं अपेक्षित होतं, म्हणजे 25 नोव्हेंबर पर्यंत तरी हा निकाल यायला हवा होता। पण अनेक ठिकाणी जिल्हा न्यायालयाचा निकाल जो आहे तो वेळेत आलाच नाही आणि हे कारण आहे की निवडणूक पुढे ढकलण्याचं, असं विश्लेषक म्हणतात। काही जागांवर काय झालंय तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या निकालाची वाट न बघता उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून चिन्ह देखील वाटप करून टाकलं। कुणी म्हटलं कोर्टाच्या अंतिम निर्णयावर चिन्ह वाटपाचा निर्णय अवलंबून असेल तर याची ही नोंद उमेदवारांनी घ्यावी, आणि असं म्हणत काहींनी चिन्ह वाटप करून टाकलं। परत काही ठिकाणी लेखी निकाल आलेला नव्हता तरी देखील चिन्ह वाटप केलं। काही ठिकाणी अपिलाची सुनावणीच झाली नव्हती आणि कायद्यानुसार असं करता येत नाही, अगोदरच चिन्ह वाटप करता येत नाही। मग निवडणूक आयोगाला 29 नोव्हेंबरला अचानक जाणीव झाली की त्यांच्याच कायद्याचं आणि नियमांचं एक उल्लंघन झालेलं आहे, कारण चिन्ह वाटप हे अपिलाचा निकाल लागल्यानंतरच करायचं असतं। त्यामुळे ज्या प्रकरणात 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर निकाल लागलेला आहे किंवा अपील प्रलंबित राहिलेली आहे तिथं नियमांचं पालन झालेलं नाहीये असं आयोगाच्या निदर्शनास आल्याने त्यामुळे आता अशा ठिकाणी फक्त संबंधित सदस्यांच्या जागांची निवडणूक किंवा नगराध्यक्ष पदाचा प्रश्न असेल तर संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। याचं उदाहरण द्यायचं झालं तर संगमनेरमध्ये 3 जागांवरून अपील प्रलंबित आहे तरी देखील त्या जागांवर चिन्ह वाटप झालं असं काही वरिष्ठ पत्रकार सांगतात। त्यामध्ये फलटण, बारामती, महाबळेश्वर या ठिकाणी तर नगराध्यक्ष पदावरून अपील असल्याने संपूर्ण निवडणूक पुढे ढकललेली आहे। आता पुढचा कार्यक्रम कसा असेल तर काही विश्लेषकांच्या मते नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागेल। काही ठिकाणी चिन्ह वाटप व अंतिम यादी पुन्हा तयार करावी लागेल। मग पार पडेल मतदान आणि मतमोजणी। या सगळ्यात पूर्ण डिसेंबर महिना जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तरी अंदाजे सांगायचं झालं तर जिथे निवडणूक पुढे गेली आहे तिथे आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 डिसेंबरला निकाल लागेल। बाकी 268हून अधिक ठिकाणी मात्र 2 डिसेंबरलाच मतदान होईल आणि 3 डिसेंबरलाच निकाल लागणार आहे। महत्त्वाचं म्हणजे काही वरिष्ठ पत्रकार सांगतात निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबरला कार्यक्रम जाहीर करताना जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की अपील असतील तर ते लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करा, कोर्टात हजर राहा। पण अनेक ठिकाणी हे झालंच नाही। 22 ते 24 नोव्हेंबरला या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने आढावा घेऊन अधिकारी आणि कोर्टात सक्रिय करायला हवं होतं, पण तसं काही झालेलं नाहीये। आता जिथे निवडणूक पुढे गेल्यात तिथे 3 डिसेंबरला बाकीच्या नगर परिषदांचे निकाल लागतील
आणि त्याचा मानसिक परिणाम हा उशिरा होणाऱ्या निवडणुकांवर होईल. आता मानसिक परिणाम काय, तर विश्लेषकांच्या मते याचा भाजपाला आणि महायुतीला जास्त फायदा होणार आहे. सध्या भाजप नंबर 1चा एक पक्ष आहे असे हे आपल्याला नाकारता येत नाही आणि असं असताना जर अगोदर आलेल्या निकालात भाजपचं वर्चस्व दिसतंय तर ते पाहून इतर मागे पडलेल्या निवडणुकांमध्ये लोक भाजपलाच किंवा महायुतीच्याच पक्षालाच मत द्यायला जातील असं विश्लेषकांचं मत आहे. कारण की एक मानसिकता तयार होते की नंबर 1चा पक्ष हा असा जिंकलेला आहे, त्यामुळे आता मग त्यालाच आपण मत केलं पाहिजे असं एक मत तयार होऊ शकतं असं विश्लेषकांचा एक अंदाज आहे. म्हणजे आता एकाच वेळी आचारसंहिता लागेल पण मतदान वेगवेगळ्या तारखेला होईल आणि निकाल वेगवेगळ्या तारखांना लागतील, हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नसल्याचं म्हटलं जात आहे. आता लोकसभा विधानसभेत असं होत नाही, तिथे थेट हायकोर्टात एकाच ठिकाणी जावं लागतं. मात्र नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी जिल्हा न्यायालयात अपील करता येत असल्याने याला आता विलंब होत असल्याचं अजून एक म्हटलं जातं. कारण सध्या तरी अजून कुठे कुठे निवडणूक पुढे गेली आहे, स्थगित केली आहे, याची अधिकृत यादी आयोगाने समोर आणलेली नाहीये. आज उद्या किंवा परवा कदाचित निवडणूक आयोग ही यादी जाहीर करेल, पण या सगळ्यात बिचारे उमेदवार संभ्रमित झालेले आहेत. प्रचार प्रसाराला त्यांनी याआधीच पैसा लावलेला, आता जर निवडणुका स्थगित होत आहेत तर त्यांच्यात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर मंडळी, आता हा सगळा प्रकार खरंच चिंताजनक असल्याचं म्हटलं जातंय. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि माहिती योग्य वाटली असेल, आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा. भेटू लवकरच पुन्हा एका नव्या विषयासह. धन्यवाद.